हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण रेसिपी ब्लॉगमध्ये हंडी मटण तयार केलेले आहे ते आज आपण बघणार आहे। आज आपण मातीच्या हंडीमध्ये मटण तयार केलेले आहे ते आज आपण बघणार आहे। मटण मसाला तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी मटण घेतलेले आहे। मटणाला आपण काही मसाले लावून 15-20 मिनिटे मुरत ठेवणार आहे। त्यासाठी आपण पहिल्यांदा फ्रेश दही अर्धी वाटी घेतलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे आपण मटण मसाला टाकत आहे। लाल तिखट पावडर 1.5 चमचे टाकत आहे। अर्धा चमचा हळद पावडर टाकत आहे। चवीसाठी आपण यामध्ये 1 चमचा मीठ टाकत आहे। 1 ते 1.5 चमचे गरम मसाला टाकत आहे। माझी पिल्लू वैष्णवी ती तुम्हाला अधूनमधून दिसेल। मी कितीही नको म्हणले तरी ती पुढे होऊन मी काही ना काहीतरी करायला लागले की ती पुढे होऊन करायला येत असते। वैष्णवीने सर्व मसाले एकत्र मिक्स करून दिलेले आहेत। ते सर्व मसाले मी आता मटणामध्ये घालत आहे। माझ्या मुलाने अधिराजने 9-10 कांदे उभे चिरून दिलेले आहेत। छोटे कांदे असल्यामुळे जास्त वापरलेले आहेत। चिरून घेतलेला कांदा आपण मटणामध्ये घालून एकत्र मिक्स करून घेत आहे। यामध्ये मी अजून 1 चमचा रेड चिली पावडर टाकत आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून हे आपल्याला मिक्स करायचे आहे। वैष्णवीचे सारखेच चालले होते की मी पण करते त्यामुळे तिला म्हणले की तू सर्व मसाले एकत्र मिक्स कर। यामध्ये मी 1 ते 1.5 चमचे अद्रक लसूण पेस्टही टाकलेली आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला एकत्र चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। मटणाला मसाले सर्व लावल्यानंतर मटण आपल्याला 15-20 मिनिटे मुरत ठेवायचे आहे। आज आपण मातीच्या हंडीमध्ये मटण शिजून घेणार आहे। त्यासाठी आपण मातीच्या हंडीमध्ये पहिल्यांदा 2-3 पळी तेल गरम केलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपण आता मटणाला सर्व मसाले लावून मटण आपण 15-20 मिनिटे ठेवले होते ते मटण आपण आता हंडीमध्ये घालत आहे। बारीक गॅसवरती आपण मटण 2-3 मिनिटे परतून घेत आहे। झाकण ठेवून आपण 2-3 मिनिटे मटण शिजवून घेत आहे। 1 वाटी गव्हाचे पीठ मळून घेतलेले आहे। हंडीला कडेने लावण्यासाठी गव्हाचे पीठ मळून घेतलेले आहे। 2-3 मिनिटे झाकण ठेवून मी मटण शिजवून घेतलेले आहे। मटण आपण एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि परत आपण झाकण ठेवून मटण बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहे। हंडीला आपण कडेने गव्हाचे पीठ लावून घेत आहे। पिठाला आपण एका टूथपिकने छोटे होल करून घेत आहे। बारीक गॅसवरती आपण मटण 40-45 मिनिटे शिजवून घेतलेले आहे आणि अधूनमधून आपण थोड्या वेळाने 5-10 मिनिटानंतर सतत असे हलवून मटण एकत्र मिक्स करून घेतलेले आहे। बारीक गॅसवरती हंडीमध्ये मटण 40-45 मिनिटे शिजवून घेतलेले आहे। अशा पद्धतीने आपण मटण शिजवून घेतलेले आहे। तर अशा सोप्या पद्धतीने आपण टेस्टी मटण मसाला हंडीमध्ये तयार केलेला आहे। बनवण्याची पद्धत आहे ते अतिशय साधी आणि सोपी आहे, पण अशा पद्धतीने तयार केलेले मटण चवीला छान लागते। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेमध्ये पोहोच होत राहील। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।